कि गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया। गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया। अरे बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया। बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो दे, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया। सलाम दलाल है तो हम भी भीम के लाल है। लाल है बेटा तू मनु का दलाल है तो हम भी भीम के लाल है। तू आर है तो हम भी पार है। पार है तू आर है तो हम भी पार है। हमसे मत टकराना जाति वालियों। तू खंजर है तो हम भी तलवार है। हम भी तलवार अगोदरच माझं नाव बदनाम आहे। अंजली भारती फार फटकारले तोंडाची गायिका आहे बरोबर की नाही। पण माझ्या बापाने मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणून। माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमत नाही। उद्या मराठी आज मिळली तरी चालेल पण मी गाढवाला बाप म्हणू शकत नाही। जे अंधभक्त म्हणत असेल त्यांना माझा काहीच प्रॉब्लेम नाही पण माझ्याकडून ते जमणार नाही। कारण माझ्या बापाने मला शिकवलं वाघासारखं जगायचं आणि वाघासारखं मरायचं। तुम्हाला माहित आहे आम्ही संविधान मानणारे लोक आहोत कारण संविधान आमच्या बापाने लिहिलेलं आहे। आम्ही संविधान वाचणारे लोक आहोत। संविधानाला मानणारे एक चुकीचा शब्द निघाला तो चुकीचाच होता आणि आम्ही ते दिलगिरी व्यक्त करून मी मान्य पण केलं जे चुकीचं आहे। कारण आम्ही चुकीला चुकी म्हणणारे लोक आहोत कारण ते आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं। पण विचार करा तुम्ही 1000 लोकांच्या तोंडातून चुकीचे शब्द निघतात त्यांचं काही होत नाही। आता बघा तुम्ही कॅप्टन खरात काय वाट लावली त्यानं तरी बस आता चालू आहे सगळं त्याच्यात किती आले तरी काही होणार नाही। पण मी एक आंबेडकरी समाजाची गायिका आहे। एक आंबेडकरी आवाज कसा दाबायचा म्हणून विचार करा तुम्ही। एक गुन्हा झाला तर एकच केस लागते ना एकच लागते की नाही। एक जर कोणावर मर्डर झाला तर एकच लागेल ना। पण विचार करा मी आंबेडकरी गायिका म्हणून एक चुकीचा शब्द निघाला तर 4-5 जिल्ह्यात केसा लावल्या माझ्यावर। म्हणजे हा एक जातीवाद आहे की आंबेडकरी समाजाचा आवाज कसा दाबायचा। तरी माझा समाज माझ्या पाठीशी आम्ही चुकत नाही। जिथं चुकत नाही तिथं आम्ही चुकत नाही आणि जिथं चुकलो तिथं आम्ही मान्य करायला पण तयार आहोत। म्हणून म्हणायचं आहे भीमजी का संविधान है इस देश की अमानत है। संविधान से इज्जत है संविधान से हिम्मत है। हिम्मत है संविधान से इज्जत है संविधान से हिम्मत है। ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों। अरे संविधान से तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है। अभी तक सही सलामत है। जितने मेरे मान्यवर बैठे सामने जेवढे माझे समोर मान्यवर बसले आहेत सर्व माझे बांधव बसले आहेत 4 लाईन देऊन राहिली ईमानदारीचे भुलेंगे नाही तुम्ही। कारण आता तुम्हाला माहिती आहे फक्त आमच्या मतलबासाठी आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो। पोट भरतो नुसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायसाठी। म्हणून म्हणायचं आहे खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर। ईमानदारी त्यानं लय आवडेल तुम्हाला एकही टाळी वाजवता राहणार नाही। खुर्ची के लिए जे सच्चा जेबी मला असेल तो खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर। कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर बेटा। कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर क्योंकि औलादे खोई है भिन्ने तेरे लिए रहूं। औलादे खोई है भिन्ने तेरे लिए रहूं। अपने औलाद के लिए तू भड़वेगिरी ना कर। तू भड़वेगिरी ना कर। हमारे बबलू भाऊ उन्होंने 500 रुपए दिए मुझे कि अपने औलाद के लिए भडवेगिरी आणि खरंच माझा समाज माझी पार्टी माझ्यासाठी फार मोठा अनमोल तोहफा आहे। म्हणून म्हणायचं आहे की राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता है बाबू। समाज सेवा में सुखी लकी की जरा सुकना पड़ता है। आमचं कसं आहे माहिती का आता हे बघा कोंडाळ्याला कार्यक्रम घेतला फार कष्टाने कार्यक्रम घेतला पण त्याच्यात काही मधामधात बोट घालणारे लोक असतात।
वर्गणी तर लई झाली, पैसा दाखवलाच नाही कमिटीवाल्यानं, त्याच्यातून काही होत नाही, पण उगीच मधामधात मोठं घालून काम करत राहतात. म्हणून म्हणायचं आहे की राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता, समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता, वसूली के लिए उसको लालच पर थूकना पड़ता, और संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता। सभी को झुकना पड़ता। अरे चळवळीसाठी मरण येऊ द्या, भिणार नाही मी कुणाला. मेली ना तरी हिट मानजा नका, कारण जेव्हा चळवळीसाठी मेली तर असं वाटतं की मी शहीद झाली. अरे चळवळीसाठी वाघासारखेच जगावे हेच अभिमाने, वाघासारखेच जगावे हेच अभिमाने शिकविले. महिला मंडळाच्या इकडे पाहून एक गोष्ट आठवते. एका गावात गेली, तिथं सगळे माणसं दोनच बाया. माय म्हटलं एवढे माणसं दोनच बाया कसं काय होते, म्हटलं दोनच बाया म्हणजे स्वयंपाक वगैरे एवढ्या बाया, एवढ्या माणसाच्या बाया दोनच करून घालत. म्हटलं एका माणसाने विचारलं एका बाईला, म्हटलं काहू बाई तुमच्या गावात दोनच बाई घालत का? म्हटलं माय म्हणे ते वालदे अध्यक्ष ते आक्रोश भाऊ पुरे इकडे प्रसिद्धी करत होते म्हणे. अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, अंजली भारतीच्या कार्यक्रमाला शोभा आणा, अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, अंजली भारतीच्या कार्यक्रमाला शोभा आणा, अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, अंजली भारतीच्या कार्यक्रमाला शोभा आणा. आम्ही गावात दोनच शोभा होतो माय महिन्याने, दोघ्याच नाही आलो. म्हणजे असं होते कधी कधी तुमच्या इकडे अशा सुस्त बसल्या, कारण बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला काल नुसतं चूल आणि मूल होतं. खंडीनं लेकरं पैदा करा, नवऱ्याने भाकरी करून खाऊ घाला, आहे की नाही? पण आता कसा जमाना आला, पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा बाई, कंडक्टर बघा बाई. आता आमची बहीण जाते कामावर, तिथून फोन करते, अहो सायलीचे पप्पा मला की नाही थोडा टाइम होणार आहे, 2-3 चपात्या टाकून घ्या. काय हो काही हरकत नाही. आणि सायलीचे पप्पा 2-3 चपात्या टाकते, सायलीच्या मुलीची वाटी बघत बसते. म्हणजे नारी निंदा मत करा प्यारे, नार हिरे की खान है. नारी निंदा मत करा प्यारे, नार हिरे की खान है. उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान. व्हिडिओ व्हायरल झाला, अजूनही फार मला फोनवर धमकी येतात, तुला गायब करू मी. आक्रोश भाऊला फोन केला, म्हटलं भाऊ
स्पॉन्सर वगैरे आणले की नाही म्हटलं की नाही म्हटलं स्पॉन्सर वगैरे आणले की नाही म्हणे दीदी समता सैनिक दल आहे म्हणे. अरे म्हटलं ते लाखाला भारी आहे, काही स्पॉन्सर नाही पाहिजे म्हटलं मला. समता सैनिक दलाचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि त्यांनी म्हटलं समजा म्हटलं स्पॉन्सर वाल्याने म्हटलं तुम्ही घरी राहा, आमचं समता सैनिक दल का स्पॉन्सर म्हणून कमी आहे का म्हटलं. जरी दिल्या तर धमक्या वैराच्या टोळीत, जरी दिल्या तर धमक्या वैराच्या टोळीत, मी मरणार नाही, मी मरणार नाही बंदुकीच्या वागा सारखेच गावे हेच भीमाने शिकविले. ज्या बाबासाहेबांना आमच्यासाठी 4 लेकरं मारले, 4 लेकरं मातीत गाडले, कोणासाठी? आमच्यासाठी. पण आज आम्हाला त्याची जाण नाही. आम्ही बाबासाहेबांसह बाबासाहेब बोलले आमचा समतेचा गाळा तुमच्याकडून बोलणं झाला तर होणार, नाही तर तिथंच उभा राहू द्या, पण त्याला मागे आणू नका. पण आमच्या काही नेत्यांनी काही पुढाऱ्यांनी आमचा तो समतेचा गाळा मागे आणलेला आहे बांधवांना. म्हणून आता आम्हाला काहीतरी करावं लागेल. जर खरंच तुम्हाला वाटत असेल बाबासाहेब आमच्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे, म्हणून म्हणायचं आहे काय, आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, ते जे भीमाने कधीच कुणाला हरले नसते. आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, ते जे भीमाने कधीच आम्हाला कोणाला हरले नसते. भीमाने शांतीचा धर्म दाखवला दिली, नाही तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते, आम्ही जिवंत जाळले. ज्यांनी 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराणा 28,000 कापले होते, एका विषयावर आले होते 56. म्हणून म्हणायचं आहे मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान की स्कीम का है. अरे ये लाल भी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है. महापुरुषाच्या शेरावर जे टाळ्या वाजवत नसेल, इमानदारीने सांगतो, महापुरुषाच्या गाण्यावर, महापुरुष कुठलाही असो, महापुरुषाच्या गाण्यावर, महापुरुषाच्या शेरवर जो टाळ्या वाजवत नसत, त्याची औलाद उद्या ट्रेनने टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. ट्रेननं कोणत्या टाळ्या मारते माहिती आहे तुम्हाला मदतले? मग जैन महापुरुषाच्या हात दिले की नाही तुम्हाला? कोणाकोणाला 2 हात दिले? हात वर करून सांगा मला. 2 हात कोणाकोणाला? अरे सगळे नसते दिले. मला म्हटलं शक्तीबाई सगळ्याला दिले 2-2 हात आहे की नाही? मग असा 2-2 हात दिले, मग कशा वर हात करून सांगा खाऊ माय. ओ माय काय विचारे हसत. ये इकडे. ओ माय ये इकडे. ये आंधळ्या मायचा हात धरून आण. ये माय इकडे. ये तुला काहीतरी देतो. ये माय. ओ माय ए थांबे. माय ये तुला मी काहीतरी देतो. ये
यो मोठी माय ते पुढची एक नसेल तर मागची माई आहे. लुगडीवाली या कोणतरी. ये माय हो माय कार्यक्रमाचा अध्यक्ष कोण आहे? कोण आहे? हे घ्या तुमच्या हाताला. या नाही तुमच्या हाताला. हे घ्या. नाही या तुम्ही या पोरं हे घ्या तुमच्या हातात द्या लवकर. आता याला वेळ मिळणार आहे. सेकंड समता हे घ्या घ्या तुमच्या हाताला द्या. सर्व युवा पिढी द्या तुमच्या हाताला. एवढी कार्यक्रमासाठी माझ्यासाठी काय वाजवा रे माय जयंतीची माझी कोण साडी माय तुला वाघासारखे त्याचं गाव आहे. वाघासारख्याच काहीसाठी पण एकदा गाड्यांचा कडकडाट होऊ द्या. हे पण इमानदारीनं काही कमावून ठेवू नका. काहीच सांगत जात नाही. सगळे इथंच राहायचं. समजलं का? बाकी कोणावर विश्वास ठेवू नका पण दानावर विश्वास ठेवा. क्या बात है दीदी. बाकी किती कमावलं सर्व इथंच राहणार आहे. घर दार प्रॉपर्टी टाळ्या वाजवा माझ्यात काहीसाठी. वाघासारख्याच गाव आहे ह्याचा अभिमान आहे. बाबासाहेब आम्ही तुमच्या ताट वाढून आणलं तुम्ही जेवण करा. बाबासाहेब बोलले रत्तू एक काम कर ते ताट तुझं झाकून ठेव आणि तू घरी जा. विको थोडा जास्त झाला दादा. साऊंड बोले दादा विको थोडा जास्त झाला थोडा कमी. ताट झाकून ठेव आणि तू घरी जा आणि सकाळी 8 वाजता ये. नानाचंद रत्तू घरी निघून गेला. आणि सकाळी दिवस निघाला. सकाळी आला तर बाबासाहेब अभ्यास करत होते. गडबड करू नका रे. कार्यकर्त्यांना विनंती आहे गडबड करू नका. अरे दादांनो कार्यकर्त्यांना माझी विनंती इकडे बघा रे. गडबड करू नका. ते पब्लिकला तुमच्या इकडे लक्ष चाललं काय झालं त्या वाटून राहिलं. कारण आम्ही भांडणात नंबर 1. आमचं लग्न तिथं भांडणं हो. आमचं कोणचं मरण तिथं भांडणं. तेरवी कुठं भांडणं. आम्ही काही दिव्यासारखी जात आहे आमची. जिथं दिलं तिथं उपजल्याशिवाय आहे की नाही. आणि बाकीच्या लोकांना तर असं उभसतो की आम्हाला 9 म्हणजे त्याला 9 महिने लागते. हे 7 महिन्यातच काम दाखवतं ते उभसतात. कारण ते हसे उभसतो आम्ही म्हणून त्याचं लक्ष चाललं बाबा भांडण होऊन राहिलं की काय होऊन राहिलं. नाही होत नाहीये मला माहित आहे तुम्ही बोलत पण त्याला वाटून राहिलं काय होऊन राहिलं का. असं काहीच नाही होऊन राहिलं. आम्ही अन्यायाला नाही घालणार. जेव्हा नानाचंद रत्तू सकाळी आला बाबासाहेब अभ्यास करत होते. ताट दिसलं तर ताट तसंच झाकून होतं. नानाचंद रत्तूच्या लक्षात आलं की बाबासाहेब जेवली नाही. म्हणून बाबा मग बोलणार कोण. मग नानाचंद रत्तू पुस्तक उचलत होता. इथं ठेवत होता तिथं ठेवत होता. असं करून बाबासाहेबाला आवाज गेला. जसा आवाज गेला तसंच बाबासाहेब म्हणते अरे रत्तू तू घरी गेला नाही. तुला सांगितलं ना तू घरी जा आणि सकाळी 8 वाजता ये. तसाच नानाचंद रत्तू धावत आला आणि बाबासाहेबाच्या पायावर डोकं ठेवलं. बाबासाहेबाला बोलला की बाबासाहेब रात्रीचे 8 नाही हो सकाळचे 8 वाजले बाबासाहेब.
विचार करा तुम्ही, त्या महामानवाने आमच्यासाठी किती कष्टा भोगल्या. विदेशामध्ये बाबासाहेब जेव्हा शिकायला